friends, welcome in English class. Last period we have started unit number 1.2, the fun they had. Already we have completed the activities given in the warming up. We have discussed about it. Yesterday I have told you should complete this warming up activity in your notebook. You should write all the activities, all the questions given on page number 5. There are given some activities, we have discussed it, and today we are going to learn about the next part on page number 7. Page number 6, there are given some parts about the school. We have discussed about it. Here, the fun they had. There are two characters we have discussed about it. The first one character is Margie and another one is Tommy. Margie is only 11 years old girl, old student, and Tommy was only 13 years old, and they discussed about the old school, the old education system. Here, this is, I have told you yesterday, this is an imaginary story. When in a future, about in a 22nd century, I think 21st, 57th year, robots and machines, they will teach to the students, not in a school but in their house, and they take a test. Here, the mechanical teacher will give a test and children will look at the screen and they learn in a future life. विद्यार्थी मित्रो, 2157 म्हणजे 22व्या शतकामध्ये शाळा कशा असतील, त्यांच्या परीक्षा कशा असतील, याविषयीचा अत्यंत सुंदर असा पाठ, काल्पनिक पाठ इथं आपण काल पाहत होतो. कालच्या तासाला आपण ॲक्टिव्हिटीज सगळ्या सोडवलेल्या आहेत, ज्या वॉर्मिंग अपमध्ये दिलेल्या होत्या त्या ॲक्टिव्हिटी, त्यावेळेला दिलेल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपण डिस्कस केलेली होती आणि ऑलरेडी आपण पान नंबर 6 हे संपवलेलं होतं. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ज्या वेळेला शाळा नसतील म्हणजे 22वे शतक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून कसं असेल याबाबतचा उहापोह या पाठामध्ये इथं केलेला आहे. म्हणजे त्यावेळेला खरे शिक्षक म्हणजे आजच्यासारखे खरे शिक्षक आणि शाळा किंवा शाळेंच्या मोठ्या इमारती तुम्हाला दिसणार नाही आहेत, त्यांचं अस्तित्व संपलेलं असेल आणि शिक्षक हा यंत्रमानव असेल, यांत्रिक शिक्षक असेल आणि तो यांत्रिक शिक्षकच विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेईल. तो स्क्रीनकडे पाहून, म्हणजे समोर एक स्क्रीन असेल विद्यार्थ्याच्या आणि तो विद्यार्थी त्या स्क्रीनकडे पाहूनच शिकेल आणि ती विद्यार्थी लॅपटॉपवरती किंवा कॉम्प्युटरवरती त्यांच्या टेस्ट देतील, याविषयीचं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे. दोनच कॅरेक्टर आहेत याच्यामध्ये, एक मार्जी 11 वर्षाची मुलगी आणि टॉमी हा 13 वर्षाचा विद्यार्थी. या पाठामध्ये काल हेही आपण पाहिलेलं होतं की मार्जीला शाळेविषयीचा खूप तिटकार असतो आणि त्यातल्या त्या टेस्ट देणं हे तर तिला आवडतच नसतं. तिची शाळा घरामध्येच आहे, यंत्रमानव तिला शिकवत असतो आणि तिची ती परीक्षा घेत असतो. पण ज्यावेळेला एक जुनं पुस्तक टॉमीला सापडतं, ते आजोबांच्या आजोबांचं ते पुस्तक सापडल्यानंतर जुनी शाळा, जुनी पुस्तकं कशी असतात याविषयी ह्या दोघांनाही खूप आतुरता लागलेली असते. नाउ लुक अगेन ऑन पेज नंबर 6, द लास्ट पॅरेग्राफ अगेन आय एम गोइंग टू रीड अँड लुक इन युअर बुक. हाऊ वॉज द मेकॅनिकल टीचर
the given information in the last paragraph. He was a round little man with a red face and a whole box of tools with dials and wires. म्हणजे लालसर चेहऱ्याचा, गोलाकार, बुटका असा तो यांत्रिक मानव किंवा यांत्रिक शिक्षक होता. He smiled. Margie gave her an apple, then took the teacher apart. Margie had hoped he wouldn't know how to put it together. म्हणजे त्यानं तो यंत्रमानव बाहेर काढला आणि त्याचे भाग वेगवेगळे केले आणि त्याला पुन्हा कसं जोडायचं हे ठाऊक नसेल तर बरं झालं असं त्या मार्जीला वाटत होतं. बट ही न्यू हाऊ ऑल राईट. ते बरोबर कसं जोडायचं हे मार्जीला चांगलं माहीत होतं. अँड आफ्टर ऑल अँड हाऊवर so there it was again, large and black and ugly, with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. तासाभरामध्ये त्यानं सगळ्या वायरी वगैरे जोडून झाल्यानंतर त्या शिक्षकाला त्यानं पूर्ण तयार केलं. तो दुरुस्त झाला. तो कसा होता? हाऊ वॉज द मेकॅनिकल टीचर? The information is given on page number 7 in the first line. He was very large, black and ugly, with a big screen. And he started to ask the questions. That wasn't so bad. प्रश्न काही एवढी अवघड नव्हती. The part Margie hated most was the slot where she had to put homework and test paper. म्हणजे मार्जीला सगळ्यात नावडता जो विषय होता तो टेस्टचा. त्याला टेस्टविषयी अतिशय घृणा वाटत होती, नावड वाटत होती त्याला. आणि ती टेस्ट सोडवल्यानंतर त्या स्लॉटमध्ये, त्या मशीनमध्ये तिची ती उत्तरं किंवा गृहपाठ किंवा तो चाचणीचा पेपर टाकायचा असतो. She always had to write them out in the punch code. त्या सांकेतिक लिपीमध्ये लिहून तिला त्या सराव झालेला होता. They made her learn when she was 6 years old. वयाच्या 6व्या वर्षापासून तिनं हेच काम केलेलं होतं. When the mechanical teacher calculated the marks in no time. आणि त्या टेस्ट घेतल्यानंतर त्या यंत्रावरती विदिन अ सेकंड, विदिन अ मिनिट तिचे ते मार्क जे आहेत ते मार्क फ्लॅश होत असे. म्हणजे लगच्या लगेच टेस्ट आणि तिचे मार्क त्याला मिळत असे. नेक्स्ट पॅरेग्राफ. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेड मार्जीज हेड. तिनं टेस्ट चांगल्या प्रकारे दिल्यामुळं तो इन्स्पेक्टर जो होता, तिची टेस्ट घेणारा जो इन्स्पेक्टर होता, तिनं मार्जीला थोपटलं, शाबासकी दिली. ही सेड टू हर मदर, इट्स नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट. त्यावेळेला तिनं आईला सांगितलं, ह्या छोट्या मुलीचा ह्यामध्ये दोष नाही आहे. मिसेस जोन, तिच्या आईचं नाव, मार्जीच्या आईचं नाव काय आहे? मिसेस जोन. मिसेस जोनला तो म्हणतो, आय थिंक द जिओग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटल टू क्विक. म्हणजे यामध्ये असणारा जो जिओग्राफी सेक्टर आहे, भूगोलाचा जो भाग आहे, तो जलद पुढं सरकत असल्यामुळं, म्हणजे फास्ट असल्यामुळं कदाचित मार्जीला ते अवगत होत नसावं. दोज थिंग्स हॅपन्स समटाईम्स. अशा गोष्टी काही वेळेला घडतात. आय हॅव सॉल्वड. आता इथं आय हॅव शॉर्ट फॉर्म दिलेला आहे, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिलेला आहे तिथं. याचा उच्चार हाव असं करायचं, पण आपण शक्यतो कसा उच्चार करत असतो? आय हॅव असा उच्चार करतो. आय हॅव स्लोड इट अप टू ॲन ॲव्हरेज 10 years लेवल. म्हणजे 10 वर्षाच्या मुलाची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढ्या कॅपॅसिटीनुसार ते मी स्लो केलेला आहे. म्हणजे भूगोलाचा विभाग हा स्लो केलेला आहे.
ॲक्च्युअली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. म्हणजे तिचा प्रगतीचा आलेख जो आहे तो समाधानकारक आहे. अँड ही पॅटेड मार्जीज हेड अगेन. आणि पुन्हा त्या मार्जीला तिनं शाबासकी दिली. मार्जी वॉज अ डिसअपॉइंटेड. अपॉइंटेड निगेटिव्ह अपोजिट वर्ड डिसअपॉइंटेड, निराश होणे. मार्जी वॉज अ डिसअपॉइंटेड. सी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. तिला असं वाटत होतं की ह्या शिक्षकांना वगैरे गोळा करून घेऊन जातील. दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर अवे फॉर अ नियरली अ मंथ बिकॉज द हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँकड आउट कम्प्लिटली. असं एका वेळेला टॉमीचा जो शिक्षक होता, हिस्ट्री टीचर जो होता, तो पूर्णपणे ब्लँक झाल्यामुळं त्याच्यामध्ये भरलेलं जे काय त्या सॉफ्टवेअरमध्ये भरलेलं जे काही इन्फॉर्मेशन होतं हिस्ट्रीविषयीची, ती क्लिअर झाल्यामुळं 1 महिन्यासाठी त्या टॉमीला विश्रांती दिली गेली होती. आणि तिला आता असं वाटत होतं की त्या पद्धतीनं आत्तासुद्धा होईल. बिकॉज द हिस्ट्री सेक्टर had blanked out completely. So she said to Tommy, why would anyone write about the school? शाळेबद्दल पुस्तक जे गवसलेलं होतं, सापडलेलं जे पुस्तक होतं ते शाळेबद्दल होतं. आणि म्हणून तिला, त्या मार्जीला शाळेबद्दल तिटकारा वाटत होता. टॉमी लुक्ड ॲट हर विथ अ व्हेरी सुपिरियर आईज. सुपिरियर आईज म्हणजे तुच्छ लेखत, अतिशय अभिमानानं तिच्याकडं पाहत तो काय म्हणतोय बघा, बिकॉज इट्स नॉट आवर काइंड ऑफ अ स्कूल स्टुपीड. त्या टॉमीला तो म्हणतोय, हे मूर्खा, आपल्या शाळेसारख्या त्या शाळा नव्हत्या. हिअर इन धिस लाईन, इन धिस पॅरेग्राफ, हाऊ वॉज द ओल्ड स्कूल्स. जुन्या शाळा कशा होत्या. हाऊ वेयर द टीचर्स इन द ओल्ड स्कूल. ऑल द इन्फॉर्मेशन इज गिवन इन धिस पॅरेग्राफ. बिकॉज इट्स नॉट आवर काइंड ऑफ अ स्कूल स्टुपिड, दिस इज द ओल्ड काइंड ऑफ अ स्कूल दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स ॲगो. शेकडो वर्षापूर्वी अशा पद्धतीच्या शाळा होत्या. ही ॲडेड लॉफ्टिली. तो गर्वानं म्हणू लागलेला आहे. प्रोनाउन्सिंग द वर्ड केअरफुली, सेंचुरीज ॲगो. काळजीपूर्वक तो शब्द म्हणतोय, सेंचुरीज ॲगो, शतकापूर्वी अशा शाळा होत्या. मार्जी वॉज हर्ट. मार्जीला वाईट वाटलं. वेल, आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ अ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाईम ॲगो. कशा पद्धतीच्या शाळा होत्या हे मार्जीलाही माहीत नव्हतं. सी रेड द बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर अ व्हाईल. त्याच्या पाठीमागून ती वाचू लागली. अँड देन सेड, एनिवे दे हॅड अ टीचर. त्या जुन्या शाळेमध्ये शिक्षक होते. शुअर दे हॅड अ टीचर, बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. आपल्या काळात जसे शिक्षक होते तसे नव्हते ते शिक्षक. ते कसे होते. शिक्षक हा मानव होता. अ मॅन, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. टॉमीला मार्जीला आश्चर्य वाटलं. शिक्षक कसा काय बरं मानव असू शकतो. वेल, ही जस्ट टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स अँड गेव देम होमवर्क अँड आस्क्ड देम क्वेश्चन्स. मुलांना आणि मुलींना तो एकाच वेळेला शिकवत होता, होमवर्क देत होता आणि प्रश्नसुद्धा मुलांना विचारत होता. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. म्हणजे माणूस इतका हुशार असू शकतो. शुअर ही इज. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. माझ्या शिक्षका इतकाच माझ्या वडिलांनासुद्धा पूर्वीचे जे जुने शिक्षक होते, मानव शिक्षक होते, हे माहीत होते. Turn the page and see on page number 8. Here in the margin there are given questions. You should discuss and solve all these questions and note down in your homework. Now on page number 8. He knows almost as much
as much as I becha. I becha. Becha means sure. Here the word becha. Write down. Surely, खात्रीने. म्हणजे तो खात्रीनं सांगतोय. त्यांना जवळजवळ सगळं माहीत होतं. मार्जी वॉजंट प्रिपेअर टू डिस्प्यूट दॅट. डिस्प्यूट म्हणजे वाद घालण्याची तिची तयारी नव्हती तेवढी. सी सेड आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. अशा परक्या माणसानं शिकवलेलं मला आवडणार नाही असं तिचं मत, मार्जीचं मत तिनं इथं सांगितलेलं आहे. टॉमी स्क्रीम्ड विथ लाफर. जणू काही तो हसत हसत किंचाळलाच. यू डोंट नो मच मार्जी. द टीचर डिडंट लिव्ह इन द हाऊस. म्हणजे शिक्षक घरातून शिकवत नव्हता त्यांना. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. शाळेची एक स्वतंत्र इमारत असायची आणि त्या इमारतीमध्ये सर्व विद्यार्थी एकत्रित जमायचे. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग. सगळीच मुलं सारखेच शिक्षण ती एका वेळेला घ्यायची. शुअर इफ दे वेअर द सेम एज बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल. इट टीचेस अँड दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. पण आई तर असं म्हणत होती की प्रत्येक मुलाच्या बुद्धिमत्तेप्रमाणे शिक्षक हा ॲडजस्ट करू शकतो, ॲडजस्ट होऊ शकतो आणि एका वेळेला एवढ्या मुलांना तो कसं काय शिकवायचा. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. जर तुला आवडतच नसेल ना हे पुस्तक तर तू वाचू नकोस ना, असं टॉमी मार्जीला म्हणतो. I didn't say I didn't like it, Margie said quickly. She wanted to read about those funny schools. तिला हे जाणून घ्यायचं होतं. भूतकाळामध्ये शतकांच्या पूर्वी अशा शाळेची स्वतंत्र इमारत, एकत्रित मुलं येणं, एकत्रित शिकविणं, अभ्यास एकत्रित करणं, या सर्व विषयाबाबत मार्जीला जाणून घ्यायचं होतं. They weren't even half finished when Margie's mother called. Margie, school. अजून वाचून पूर्ण व्हायचा आहे तोपर्यंत मार्जीच्या आईनं मार्जीला हाक मारली. शाळेची वेळ झालेली आहे. मार्जी लुक्ड अप. नॉट येट मामा. तिनं घड्याळाकडं पाहिलं. अजून नाही आहे शाळेची वेळ असं ती म्हणते. नाऊ सेड मिसेस जोन. नाही, शाळेची वेळ झालेली आहे. अँड इट्स प्रॉबॅबली टाईम फॉर द टॉमी टू. कदाचित टॉमीची सुद्धा वेळ झालेली असेल. मार्जी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सम मोवर विथ यू आफ्टर अ स्कूल. मार्जी टॉमीला म्हणते, तुझ्यासोबत मी शाळा सुटल्यानंतर पुढं राहिलेलं पुस्तक निम्म जुनी शाळेबाबतची जी पुस्तक होतं ते पुढं वाचू का तुझ्यासोबत. मे बी. He said nonchalantly. Nonchalantly, बेफिकिरीने. Look this word, new word, nonchalantly. He walked away whistling, the dusty old book tucked beneath his arm. म्हणजे आपल्या काखेमध्ये ते जुनं पुस्तक असं काखेमध्ये मारून तो तिथून निघून गेलेला आहे. मार्जी वेंट इन टू द स्कूल रूम. Here in this paragraph, how was the school is given here. How was the Margie's school is given here. Margie went into the school room. It was right next to her bedroom. म्हणजे बरोबर बेडरूमला लागून तिची स्कूल होती. And the mechanical teacher was on and waiting for her. It was always on at the same time. एव्हरी डे एक्सेप्ट सॅटरडे अँड संडे. म्हणजे शनिवार आणि रविवार सोडून
यांत्रिक शिक्षक तिथं होताच. बिकॉज हर मदर सेड लिटल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न ॲट अ रेग्युलर हावर्स. म्हणजे वेळेमध्ये शिकलेलं चांगलं ज्ञान प्राप्त होतं मुलांना आणि या वेळेमध्ये वक्तशीरपणा याच वयामध्ये लागावा असं तिला वाटतं. द स्क्रीन वॉज अ लिट अप. वेन Margie entered into her school room, that time the mechanical teacher already he was get up and started the education. When she entered into the room, that time the screen was lit up. म्हणजे स्क्रीन उजळला, स्क्रीन चालू झाली. And it said today's arithmetic lesson is on the additional of proper fractions. आज अपूर्णांकाच्या बेरजेवरतीचा गणिताचा हा तास होता. प्लीज इन्सर्ट येस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. कालचा जो होमवर्क होता तो योग्य स्लॉटमध्ये तुम्ही सरकवा असं त्यानं आदेश दिलेला आहे. मार्जी डीड सो विथ साय. रोजचंच ते कंटाळवाणं काम, जसं आम्ही सांगतो तुम्हाला होमवर्क उद्या येताना करून या, काही मुलं कंटाळा करतात, त्या पद्धतीनं तिला ते कंटाळवाणं काम तिनं ते केलेलं आहे. मार्जी डीड तिनं केलेलं आहे. सी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल. जरी ती गणिताच्या तासाला बसलेली असली तरीसुद्धा जुनी शाळा हेच तिच्या डोक्यामध्ये होतं. दॅट हॅड व्हेन हर ग्रँडफादर वॉज अ लिटल बॉय. आजोबांचे आजोबा ज्यावेळेला छोटे होते त्यावेळेच्या शाळा कशा होत्या त्याविषयी ती विचार करू लागली. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहूड केम लाफिंग अँड शाउटिंग इन द स्कूल यार्ड, सिटिंग टुगेदर इन द स्कूल रूम, गोईंग होम टुगेदर ॲट द एंड ऑफ द डे. हाऊ वॉज द ग्रँडफादर school? The information is given there. All the school boys and girls, they came together, they sitting together in the school room and going home together at the end of the day. They learned the same things so they could help one another with the homework and talk about it. एकत्रित येणं, एकत्रित शिकणं, एकत्रित अभ्यास करणं, एकमेकांच्या बरोबर चर्चा करणं, एखादी समस्या उद्भवली तर त्या विद्यार्थ्यांना विचारणं, होमवर्कच्या संबंधित जर काय असेल तर ते एकमेकांना विचारून सोडवणं, अशा पद्धतीची ती जुनी शाळा किती छान असेल असं मार्जीला वाटू लागलं. अँड द टीचर वेअर पीपल. आणि शिक्षक लोक होते, मानव होते. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन. इकडं गणिताचा तास चालू होता, यांत्रिक शिक्षक बडबडत होता. वेन वी ॲड फ्रॅक्शन 1/2 अँड 1/4. अपूर्णांकांची बेरीज तो शिकवत होता. अँड मार्जी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड इट इन द ओल्ड डेज. जुन्या काळामध्ये मुलं किती आनंदात होती, त्यांना ती शाळा किती आवडत असावी. सी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. आणि ती गणिताच्या तासाला जरी बसलेली असली तरी त्या जुन्या शाळेचाच विचार तिच्या डोक्यामध्ये होता. हिअर वी कंप्लीट धिस लेसन 1.2 द फन दे हॅड. द ग्रँडफादर्स ग्रँडफादर, हाऊ दे एन्जॉयड इन द ओल्ड स्कूल. ऑल द इन्फॉर्मेशन is given in this lesson. This lesson was written Isaac Asimov. Here we completed. Now you should complete the homework given beside in a margin. All the answers you should write down in your notebook. Thank you.